मित्रमंडळी नमस्कार. मला आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज उमदी या ठिकाणी 13/3/25 रोजी एक दिवसाच्या ट्रेनिंग कोर्ससाठी नर्सरी ट्रेनिंग कोर्ससाठी बोलवले होते आणि त्यावेळेस मी गेल्यानंतर जो पुढील कार्यक्रम झाला त्याचे हे सविस्तर जे चित्रीकरण आहे ते आपल्यासाठी ओके, धन्यवाद सर. यानंतर आमच्या राजपूत सरांसोबत आलेले त्यांचे सर यांचाही सत्कार मी मेडिकल सरांनी करावा, त्यांचं मुख्य देऊन करावा असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. मी परत एकदा व्यासपीठावर आणि सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मी खानापूर मॅडमने विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आपल्या कॉलेजचे माळी सर, इतर स्टाफ मेंबर आणि त्याचबरोबर प्राचार्य, मी पहिल्यांदा तुमच्या कॉलेजचे आभार मानतो. तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली गेस्ट लेक्चर म्हणून, आणि माझी दुसरी वेळ आहे आणि माझे समोर जे बसलेले आहेत ते सगळे विद्यार्थी मित्र म्हणतो मी यासाठी की आपली जवळीक, मित्राची जवळीक जास्त असते. तर विद्यार्थी मित्र मंडळी, मी मराठीतून बोलत तर चालेल का? मला कन्नड येत नाही. तुम्हाला मराठी समजत असेल किंवा इंग्लिश मधून बोलू शकतो, हिंदी मधून बोलू शकतो मी. तर मी मंगळवेढा या ठिकाणी इंग्लिश ज्युनियर कॉलेज या ठिकाणी मी 23 वर्ष शिक्षक म्हणून सर्व्हिस केलेली आहे आणि माझा विषय होता क्रॉप सायन्स. तर माझं जे शिक्षण आहे ते BSc आहे आणि माझी नर्सरी जी आहे ती 1992 पासून आजपर्यंत नर्सरी चालवली, जवळजवळ 33 वर्ष झाली सर. आणि बरेचसे तुमच्याकडे विद्यार्थी आहेत ते नर्सरी ते तुमच्याकडचं मला वाटतं एक ॲग्रिकल्चरचं डिप्लोमा कॉलेज एक आहे. तर तिथल्या विद्यार्थ्यांनी किंवा तिथल्या स्टाफ मेंबर्सनी ते तिथले विद्यार्थी तुमचे हे FY SY चे विद्यार्थी खरं तर माझ्या व्हिजिटला घेऊन यायला पाहिजे आणि त्यालाही एखादं लेक्चर आपल्याला देता येईल. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे तुमचा की तुमच्याकडे प्रॅक्टिकल मध्ये विद्यार्थ्यांना काय सांगायचे, नर्सरी विषयी माहिती सांगायची आणि बडिंग अँड ड्राफ्टिंग वगैरे जी काय आहे, कलम कशी करतात वगैरे किंवा रोप कशी तयार करतात. तर नर्सरी व्यवसाय जो आहे सुरुवात केल्यानंतर मलाही काही अडचणी आल्या. जरी मी BSc असतो तरीही मला सगळं नॉलेज त्यातलं होतं असं नाही. तर त्या पहिल्या 4 वर्षामध्ये आम्हाला थेरॉटिकल पोर्शन शिकवलं जातं की जसं तुम्हाला वर्गात हे माळी शिकवत असतील, काही प्रॅक्टिकली तुमची लॅबमध्ये होत असतील, तर तशीच आमची कॉलेजवरती 7 सेमिस्टर 4 वर्षाचा डिग्रीचा कोर्स असतो ॲग्रीचा. तर त्या दरम्यान आम्हाला ह्यातले सगळे विषय झाले होते आणि आमच्याकडे एवढे विषय असतात ॲग्रिकल्चरला. तुमचे एका सेमिस्टरला किती मार्काचा अभ्यास असतो मला कोण सांगू शकतं का? FY SY विद्यार्थी किती मार्काचा असतो एका सेमिस्टरला? प्रत्येक सेमिस्टरला सर 2000 मार्काचा अभ्यास असतो. 2000 मार्काचा अभ्यास तुम्हाला हा 450 तर तुम्हाला 2 वर्ष जातील 2000 मार्काचा अभ्यास करायला. तर आमच्याकडे कसं होते सर 2000 मार्काचा एका सेमिस्टरला आणि टोटल 8 सेमिस्टरमध्ये 16000 मार्काचा अभ्यास केला आणि विषय किती असतील तुमच्याकडे कदाचित FY ला एक 5-6 विषय असतील, 3-4 वगैरे, एखादा ऑप्शनल सब्जेक्ट असेल इंग्लिश किंवा अजून कुठला तरी. नंतर मग तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, परत तुम्ही SY गेले एखादा त्यातला एक विषय सोडू शकता परत किंवा तुमचं स्पेशलायझेशन होतं. आता तुम्हाला पुढचं माहीत नसेल MSc म्हणा, PhD, आमच्याकडे प्रबंध सादर केला जातो की MSc ॲग्रीला तुम्हाला केसी सबमिट करावा लागते. त्याशिवाय MSc ॲग्री होतं की त्या आपल्या त्याच्या पुढचं एज्युकेशन असतं. तर आता याचा फायदा करून बघा की
आमचे जे विद्यार्थी आहेत, आमचे जे ऍग्रीचे विद्यार्थी आहेत, तर ते बरेचसे अधिकारी आहेत. बऱ्याच क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आहे, रेल्वे डिपार्टमेंट आहे, IAS आहेत, IPS आहेत, असे वेगवेगळ्या फील्डमध्ये जातात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सगळ्यात जास्त BSc ऍग्रीची मुलं असतात. तर आता तुम्ही एका साईडला आलेला आहे सायन्सने, तर त्याच्या पुढं तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये करिअर ठरवायचं आहे. आज मी जी बेसिक माहिती देणार आहे ती माझ्या नर्सरी व्यवसायाविषयी देणार आहे. तर मी ज्यावेळेस नर्सरी व्यवसाय सुरुवात केला तर अतिशय तुमचं भांडवल 1992ला तर मी दुसऱ्या नर्सरीचं 850 रुपये रुपये, फक्त 850 रुपये, आणि नर्सरी व्यवसाय सुरुवात केली. तिथूनही घरात त्या गोष्टी लागलेलं होता. नंतर काही रोपं कशी तयार करायची, जरी थेरॉटिकल झालं असेल किंवा आम्ही 6 महिने इंटर्नशिप बाहेर असते आमची, तर शेतकऱ्यांच्या शेतावर असतो आम्ही, तर त्या दरम्यान काही गोष्टी मला माझा शेतकरी मिळाला तर योगायोगानं सुदैवानं मला MSc ऍग्री शेतकरी होता माझा. म्हणजे मला शेतकऱ्याला काही माहिती सांगायची गरज पडली नाही सर. शेतकऱ्याकडनं जो MSc ऍग्री शेतकरी त्याच्याकडनं मला मार्गदर्शन मिळालं. मला त्यानंच काहीच मार्गदर्शनाची गरज पडली नाही. त्यामुळे जे मला 3.5 वर्ष कॉलेजमध्ये शिकता आलं नाही ते मी 6 महिन्यात शेतकऱ्याच्या शेतावर. प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्वाचं असतं. तर आज आपण काही गोष्टींचा इथं रोपं कशी तयार करायची असतात. 2 प्रकारे आपण रोपं तयार करू शकतो. एक जे आहे ते बियापासून, सगळ्यांना माहित आहे बऱ्याचशा व्हरायटीचं जे फळझाडं असतील, शोभेची रोपं असतील, तर त्याला बियापासून जी रोपं तयार करतो त्याला आपण सीड्स म्हणतो. बरोबर आहे का? बघा, बियाणं सीड्स म्हणजे काही शेतातली पिकं असतील किंवा ऊस असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऊसाचं काय करतो आपण, लागवड कशाने करतो, बियाणं करतो, आणि त्याला आपण बेन माहितीसाठी सांगतो. कोइंबतूरला आपल्याकडं शुगर केअर रिसर्च स्टेशन आहे, आणि दुसरे एक आहे पाडेगावला की जे महाराष्ट्रात पुण्याच्या शेजारी आहे, सासवड जेजुरीच्या बाजूला. तर त्या ठिकाणी जे ऊसाला तुरे येतात सर, पांढरे तुरे आलेले बघितले ऊसाला तुम्ही, कधी कधी जर वातावरण व्यवस्थित असेल तर ते तुरे येतात, आणि त्यात सीड्स असतात बारीक, अगदी मायन्यूट, तिथे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत, पण त्या थोड्यात सुद्धा बी असतात. आणि ऊस जे आहे ते ग्रामीण फॅमिली, बरोबर, ग्रामीण, हा, म्हणजे जसं आपलं ज्वारी बाजरी वगैरे, तर ते गवत खोळातलं, गवत खोळातलं असताना त्याच्यातले जे बी तयार होतात त्याच्यापासून सर रिसर्च स्टेशनवरती त्या जातीचं संकट करून ऊस तयार केला जातो, आणि पुढं त्या ऊसाचं बियाणं जे रोपं वाढवून परत त्याच्यापासून, आता आपण जी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे की सुरुवातीला हे आपल्याला विश्वास ठेवायला, समजायला, बघायला फार जड जातं. आपण कसं म्हणू शकतो की बाबा त्या बारक्या ह्याच्यापासून ऊस तयार होतो, तर ते गवत स्वरूपातून त्याच्यामध्ये परत पुढे जे आहे ती ऊसाची रोपं तयार होतो. म्हणजे बियाण्यापासून रोपं तयार करायचा एक भाग झाला. दुसरा जो प्रकार आहे तर तो आहे कटिंग पासून. कटिंग म्हणजे त्याला आपण छाटकलं म्हणतो, कटिंग. शिकॅटर आणि त्यात मला कटिंग मी दाखवतो. आता कटिंग मध्ये पण म्हणजे ज्याला आपण मृदू काष्ट, सॉफ्ट वूड कटिंग, नंतर पुढे जाऊन सेमी हार्ड वूड म्हणजे थोडस टणक, आणि तिसरा जो प्रकार आहे हार्ड वूड कटिंग. म्हणजे प्रत्येक वनस्पतीची जी फांदी असते तर ती काही सगळी सारखी नसते, काही झाडांची बोब असते. सर उदाहरण सांगायचं असेल तर आपण बाल्सम मधल्या व्हरायटीज, म्हणजे शोच्या किंवा बाल्सम मध्ये काही व्हरायटी बघा, त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं, आणि ते हातानं दाबलं तरी आपलं ते असं दबलं जातं, म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त. आणि इतर टिश्यू जे आहेत, राहिले क्लोराईड जे काय आता तुम्ही शिकवलं असेल तर त्याचं प्रमाण फार कमी असतं, पण पाण्याचं प्रमाण जास्त असतं. ते त्याविरुद्ध आपण दुसरं बघायला गेलं तर ह्यातली आता आंब्याची फांदी आहे ते हार्डवूड कटिंग मध्ये येतं. आंब्याचीच आहे ना, हा, तर हे जे आहे ते हार्डवूड कटिंग मध्ये येतं. आणि पुढचा प्रकार आहे ह्या दोन्हीच्या मध्ये, ज्याला आपण सेमी हार्डवूड कटिंग म्हणतो. तर त्याची आपण छाट कलम किंवा ज्याला कटिंग म्हणतात, कटिंग पासून आपण रोपं तयार करू शकतो. तर हे नमुन्यासाठी तुम्हाला दाखवतो मी.
त्याला काय म्हणतात माहित आहे का? कोणाला माहित आहे का? काय त्याला काय म्हणायचं मराठीत काय म्हणतात? कात्री, तिची कापणी. त्याला सेकेटर म्हणतो आपण किंवा कात्री म्हणतो. आपण मराठीत कात्रीच म्हणतो. आता ह्या कात्रीचा काय उपयोग आहे? झाडाच्या फांद्या कट करणं आणि ठराविक जाडीपर्यंत कट करू. कात्री धरताना सुद्धा सर कशी धरायची? ती अशी धरायची का अशी धरायची हे माहित आहे का? दोन सांगू शकते का बघा? अशी धरायची का अशी धरायची? तर हे अशीच धरली पाहिजे. आता या बाजूला ब्लेड असतात आणि दुसऱ्या बाजूला बेस आहे. ही काठी धरली तर आपण एखाद्या झाडाची फांदी छाट करून म्हणतो, ज्याला आपण कटिंग म्हणतो. तर यामध्ये करताना हे अशा पद्धतीने कटिंग घेताना सुद्धा हे तिरकं घ्यायचं आहे. तेव्हा हे सरळ कट केलेलं आहे. तुमच्या माणसाने जे कट केलेलं आहे ते सरळ कट केलेलं आहे. आणि हे म्हणजे काहीही रोप आहेत. आता उदाहरणार्थ कनेर आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो माहित आहे का तुम्हाला? नेरियम. आता तुमच्या सिलेबस मध्ये असेल तर माहित असेल, नसेल तर माहित नसेल ती गोष्ट सोडून देऊ आपण. तर त्याचा जो आहे हे कटिंग घेत असताना आणि हे कटिंग घेतल्यानंतर हे जे कटिंगच्या ही जी पानं आहेत ही कट करून टाकायची अशी व्यवस्थित पूर्ण पानं कट करायची. आता हे लक्षात आलं का? मी सगळी पानं कट करत बसत नाही, कारण कात्रीचा स्प्रिंग वरती होत नाही व्यवस्थित. आणि ही खालचा सुद्धा जो कट आहे त्याला आपण छाट म्हणतो. मराठीमध्ये छाट, इंग्लिशमध्ये कट म्हणायचं. कन्नडमध्ये काय म्हणतात तुम्ही ठरवा, मला येत नाही. तर हे असंच तिरकं घ्यायचं. आणि या भागात इथं जे आहेत ह्या दोन पानाच्या वेचक्यात या ठिकाणी जे डोळे असतात, सुप्तावस्थेत असलेले आई बड्स म्हणतो त्याला आपण. तर हे बडीसाठी आपण ह्या बड्सचा वापर करू शकतो कलमांच्यासाठी. पुढे कलमाची पद्धती आपण बघणार आहे. तर इथे जे डोळे असतात त्यावेळेस पूर्ण पानं काढून, पुन्हा वेळ असेल तर एक काम करा, हे पानं कट करा. तो पण मी सांगतो काय करायचं. ते कटिंग कसं लावायचं हे सांगतो मी. तर बऱ्याच वेळा कधी काय होतं माहिती का? हे जे सगळेच कटिंग लावले सर, तर ह्या सगळ्या कटिंगचा उपयोग आपण 100% जर्मिनेशन पासून रोप काय करतो, कुठले धान्य करतो किंवा उसाचं बियाणं लावलं असेल तर तिथेही 100% तुमचे डोळे फुटतील किंवा सगळे 100% आपल्याला जर्मिनेशन मिळेल असं नाही. बऱ्याच वेळा ते 80%, 90%, 50% कमी जास्त मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं हे सुद्धा जर आपण कटिंग लावले असेल. आता एक आहे, ह्यातली वरची बाजू कुठली आणि खालची बाजू कुठली हे पण महत्वाचं. तुम्ही असे अनेक कटिंग काढून ठेवले तर हे असे मिक्स झाले तर ह्यातली वरची कुठली आणि खाली जमिनीत कुठली बुडवायची, मातीत कुठली बसवायची हे पण माहीत असलं पाहिजे. नाहीतर हे असं उलट लावलं चुकून तर काय होईल, येणार नाही किंवा त्याचा रिझल्ट मिळणार नाही. म्हणून हे लावताना सुद्धा तुम्हाला कटिंग सरळ लावावं लागेल असं. आणि साधारणपणे किती लावायचं, किती कोण लावायचं, साधारणपणे हा एक डोळा आणि हा एक डोळा, साधारणपणे 2 डोळे हे मातीत खालच्या बाजूला बॅग मध्ये असू द्या किंवा जे काही तुमचं वही मीडिया असेल, मीडियम म्हणतो आपण, माध्यम म्हणतो आपण, त्या माध्यमामध्ये या कटिंगचा एवढा भाग पोर्शन साधारणपणे 1/3 पोर्शन आणि 2/3 आहे तो वरती ठेवायचा आहे. आणि काही दिवसांनी ह्याला डोळे फुटतात आणि यातून नवीन रोपाची निर्मिती होते. त्या दरम्यान इथं जो खाली आहे तर इथं मुळ्या वाढतात, त्याला आपण रायझोस्पियर म्हणतो. रूट्स ज्याचे मग मियासिस, मायटोसिस जे काय असेल शिकवलं असेल तुम्हाला. मियासिस, मायटोसिस काय मला आठवत नाही एवढं. सेल टिश्यू फॉर्मेशन सेल पासून तर ह्या गोष्टी होत राहतात. इथं परत मुळ्या तयार होतात. त्याला आपण रूट झोन किंवा रूट्स रायझोस्पियर म्हणतो. आणि त्यानंतर रोपाची निर्मिती होते. तर त्याला आपण रोपांची काय म्हणतो, प्लॅन्ट प्रपोगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन मध्ये आलं, सीड आणि बाकीचे प्रपोगेशन येतात. एक प्रकारचे लाईट मिळतात, तो आपण असा फोल्ड करू. आपण ह्याचा वापर करू शकतो, प्लेटचा वापर करू. तर गुलाबामध्ये
त्याला आय बडिंग असं म्हणतो आपण, गोळा भरणे, आय बडिंग. काहीमध्ये आय बडिंग असतं, काहीमध्ये पॅच बडिंग असतं, काहीमध्ये टी बडिंग किंवा सीट बडिंग म्हणतो. आणि तिसरा पुढचा प्रकार आहे एअर लेअरिंग. एअर लेअरिंग म्हणजे त्याला आपण खोटी कलम म्हणतो. तुम्ही आता शिकवलं असेल तर थेरॉटिकल पोर्शन झालाय का तुमचा? सेकंड इयर चालू आहे. आता हे तुम्हाला त्यांना सगळ्यांना समजून सांगावं लागेल की बाबा हे जर तुमचा खरंच थेरॉटिकल पोर्शन झाला तर मला समजून सांगणं सोपं झालं असतं, तरी पण मी सांगायचा प्रयत्न करतो जमल तेवढा. तर बऱ्याच वेळा आता जे आंब्याच्या बाबतीत जे आहे तर त्याला कोय कलम केलं जातं. काही तुम्हाला मी परत साईट सांगतो किंवा युट्यूबवरती तुम्ही माहिती तुम्ही थोडंसं स्वतःहून सर्च केलं पाहिजे, हे लक्षात घ्या पाहिजे. काही गोष्टी तुम्ही चौकस असला पाहिजे. आणि प्रत्येक जणाकडे मला वाटते तुमच्या विद्यार्थ्याकडे माझ्या माहितीप्रमाणे एकाही विद्यार्थ्याजवळ मोबाईल नसणार आहे. आहेत का मोबाईल? आहेत का? सगळ्यांजवळ. मला तेच माहिती मिळवायची होती. म्हणजे तुमच्याकडे सगळ्याकडे मोबाईल आहे. युट्यूब तुम्ही बघत असाल, युट्यूब बघत असाल तर तुम्ही जर फक्त बडिंग किंवा ग्राफ्टिंग हे जरी टाकलं किंवा प्लॅन्ट प्रोपगेशन मेथड्स म्हणलं तरी तुम्हाला ह्या सगळ्या पद्धती ज्या आहेत ते प्रॅक्टिकल दाखवलं जातं. आणि बरेच वेळा ते चायना झालं किंवा जपानवाले बघा वेगवेगळे प्रयोग करतात. ते तुम्ही त्याचा ते व्हिडिओ बघितले असतील तर ते केळीचं बुकिंग मीडियम म्हणून केळी आहे किंवा अजून इतर आपण माध्यम म्हणून कशाचा वापर शिकवलंय का? माध्यम कशात ज्याला आपण मीडिया म्हणतो. आपण ही जी लोक आहेत कुठल्या कुठल्या माध्यमामध्ये रुजवू शकतो, तयार करू शकतो, काय माहिती आहे का? आपण अंदाज सांगू शकतो. हे रोप कशात लावायचं? हवेत लावायचं आणि वाट बघायचं कधी काय करतात. वरीनं लटकून सोडायचं असतं हवेत, आपोआप त्याला रोप तयार होणार. हा म्हणजे मातीत लावावं लागेल, त्याला पाणी द्यावं लागेल. माती काय आहे सांगा? माती जी आहे स्वाईल ज्याला म्हणतो आपण, माती हे जे माध्यम आहे ते जिवंत आहे का, जे मृत आहे, लाईव्ह आहे का डेड आहे? माती हे माध्यम. तुम्हाला जे माती, त्या मातीमध्ये आपण अन्नधान्य निर्माण करतो, पिकं घेतो, फळ पिकं घेतो किंवा जे काय होतं तण वगैरे असेल तर ते माध्यम जे आहे ते जिवंत आहे का मृत आहे, जे लाईव्ह आहे का डेड आहे? माती ही निर्जीव आहे का सजीव आहे? थोडक्यात मला सांगा. निर्जीव आहे, हे तिला जीव आहे असं तुम्हाला म्हणायचं. सर ऍग्रिकल्चर मध्ये पहिल्यांदा गेलं तर काही गोष्टी आम्हाला तिथे शिकायला मिळाल्या. तर हे माती हे जे माध्यम आहे ते सजीव माध्यम आहे आणि म्हणूनच त्यातून थोडं जीवाची निर्मिती होते. आता सजीव कसा आहे हे सांगतो तुम्हाला मी. बऱ्याच जणांना निर्जीव, मला सुद्धा विश्वास ठेवताना कठीण वाटलं सुरुवातीला. त्यावेळेस आम्हाला शिक्षक त्यावेळेस आम्हाला म्हणजे शिक्षक समोर चुकीच शिकवतोय का असं वाटत होतं. सॉइल इज ए लाईव्ह मीडियम, जिवंत आहे, निर्जीव आणि सजीव. तर हे सजीव आहे आणि म्हणून तुमच्या जीवाची निर्मिती होते. आता सजीव कसा आहे तर त्या अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू, कीटक, इतर काही जे काही उपयोगी असतील, काही उपयोगी नसतील, म्हणजे काही थोडेसे आपल्याला त्रासदायक असतील आणि काही जे जसं आपण मध्ये कोरोना अनुभवलाय. कोरोना कशामुळे झाला? काय कारण होतं? विषाणू. बरोबर आहे, विषाणू होते ना, त्याला व्हायरस म्हणतो आपण. तर त्यामुळे कोरोना झाला. पण काही विषाणू जे आहेत किंवा काही बॅक्टेरिया आहेत, तुम्ही दूध घरात खाता, पेता, वापरता, त्याचं दही खाता, ताक पिता, बरोबर आहे. तर दह्यामध्ये या प्रकारची जीवन आहेत काय माहित आहे का? लॅक्टोबॅसिलस. म्हणजे ते जीवाणू आपण दह्यामध्ये खातोय, आपल्याला माहित नाही की पैसे. आपण ज्यावेळेस आपल्या घशाची लाळ आहे त्यात सुद्धा अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, जीवाणू आहेत. पण काही उपयुक्त आहेत, काही हजार्डस ज्याला आपण म्हणतो की त्रासदायक आहेत. तर तसं जमिनीमध्ये सुद्धा रोग आणि म्हणजे त्यामुळं आपल्याला सर काही विषाणू असतील, जीवाणू असतील किंवा काही बुरशी, फंगस म्हणतो सर, तर फंगस सुद्धा काही आपल्याला क्लिअर ग्रीन आल्गे आहे ज्याला आपण शेवाळ म्हणतो, हे सुद्धा आपल्याला खत म्हणून उपयोगाला येऊ शकतं. आणि काही जे आल्गे आहेत, फंगस आहेत, बुरशी आहेत,
की ज्यापासून आपल्याला पेनिसिलिन पण मिळालं आणि भूछत्र ज्याला आपण मशरूम म्हणतो बघा. मशरूम तुम्हाला काही टॉपिक मध्ये असेल नसेल मला माहित नाही. तर मशरूमचे काही एडिबल प्रकार आहेत जे खाण्यायोग्य आहेत. बऱ्याच ट्रकवर लिहिलं असते खूप मोठ्या गाड्यावरती एडिबल ऑइल, नॉन एडिबल ऑइल. एडिबल म्हणजे माणसांना खाण्यासाठी योग्य. नॉन एडिबल म्हणजे जे आपण इतर व्यवसायामध्ये किंवा इतर कामासाठी वापरून जे खाल्लं तर त्याचा निश्चित आपल्याला साईड इफेक्ट भोगावा लागेल. तर अशा प्रकारचे तुम्हाला हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्या सगळ्या माध्यमातून जी माती तयार झालेली असते त्याला आपण म्हणतो सजीव आहे आणि त्यातून पुढे जीवाची. तर अशा मातीमध्ये एक मातीचा माध्यम म्हणून वापर होऊ शकतो. मातीमध्ये आपण शेणखत मिसळतो. वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतं असतात, नंतर सेंद्रिय खतं असतात आणि त्याला आपण बायोट फर्टिलायझर म्हणतो. आणि मातीमध्ये 16 मूलद्रव्ये असतात त्याला आपण 16. त्यामध्ये CHO कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आहे ते आपल्याला पाण्यातून आणि मातीतून मिळतं. आणि बाकीची राहिलेली 13 जी मूलद्रव्ये एलिमेंट्स आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, ते आपल्याला खताच्या माध्यमातून किंवा मायक्रो न्यूट्रिएंटच्या माध्यमातून त्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये असं म्हणतो अशी द्यावी लागतात. तर अशा मातीमध्ये हे कटिंग झाल्यानंतर साधारणपणे आपल्याला 1-2-4 दिवसात 8 दिवसात हे इतके गोळे फुगले दिसतील. पण ते पाणी दिलं तर दिसतील, नाही पाणी लावलं मातीत आणि पाणी नाही दिलं तर काय होणार आहे. म्हणजे या सगळ्याची जोड तिथं असावी लागेल. त्यावेळेस हे यातून रोपायचे आणि हे तुम्ही 100 कटिंग काढले तर सगळे केसेस होतील असं नाही. आता एक पुढचा प्रकार जो आहे दुसरी पुढची माझ्या वनस्पतीचा डोळा जो असतो. आता मी यातलेच काढून दाखवू का तुम्ही. आता हे सगळ्यांना बघायला मिळणार नाही. गेड आहे का गेड डिसेशन बॉक्स असते का तुला. असते. आज सुट्टी आहे. डिसेशन बॉक्सला सुट्टी आहे, जेवायला सुट्टी आहे. नाही राहू दे सर्वांना सांगा. डोळा हे जर सगळ्यांना पास करा पटकन. सगळ्यांना बघायला द्या. खाऊ नका असं त्याने सांगितलंय, खाऊ नका. एक पलीकडे लेडीजला पण द्या बघायला. हॉटेल बोलायचं आहे ना ते परत बघू आपण. तुमचं सांगतो नंतर. आणि तुम्ही युट्यूबवर काय बघायचं हे पण सांगेल. हा ते आता कन्नड मधलं मला जास्त येणार नाही, समजू शकतोय. तुम्ही काय बोलता हे थोडं थोडं कळतं. शिवाय ते सगळं करणार नाही. तुमच्या माहितीसाठी बोल सांगतो मी. माझा हे रेकॉर्डिंग करून ठीक आहे. म्हणजे सगळ्यांना दिसावं असं. हे पुढे या, समोर या. समोर या. आतापर्यंत 3,500 सिंह आहेत त्या पार्टीने. आणि गिर आहे ते गुजरात मध्ये आहे, जुनागड जिल्हा आहे. जसं आपल्या सोलापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, जसं तिथं जुनागड म्हणून आहे. त्या जिल्ह्यामध्ये मी जाणार आहे 19 तारखेला. तिथे 21 पासून तिथे 8 दिवस आहे. म्हणजे मी सिंह नाही सांगितलं. तिथं सिंह गेलं समोर गेलं तर आपल्याला भेटी वाटायला हरकत नाही. आता करत नाही म्हणून पुढे या म्हणून तुम्हाला सगळ्यांना दिसत. तर आपण या ठिकाणचा डोळा काढलेला दिसते पाहिजे. हा डोळा काढलेला आहे आणि या डोळ्याचा इथं जर समजा हे पॅच करतो आपण. पॅच म्हणजे फिगर. तर साधारणपणे जुना 1 पैसा किंवा 5 पैसे होते छोटेसे. तुम्ही बघितलं असतील पण सरांनी बघितले असतील.
तर त्या आकाराचं ठिगळ जर तयार केलं आणि आता मोरीच्या बाबतीत मला उदाहरण सांगितलं मी, हे ठिगळ जसे तसे इथं बसवायचं. हा जो डोळा काढलेला आहे, पण पाहिजे त्या सुधारित जातीचा घ्यायचा. आता मोरीमध्ये आहे कडाका आहे, उमरान आहे, नंतर इतर जातीत जे चांगले असं खायला बोर किंवा ऍपल बोर नाव ऐकले, ऍपलच्या आकाराचं मोठ्या आकाराचं बोर, त्यामध्ये हिरवा पण नग आहे, लाल नगाची पण ऍपल बोर आहे. तर हे पॅच जे आहे या ठिकाणी बसवायचं. आता या ठिकाणच काढलं इथं बसणार आहे, पण आपण ज्यावेळेस पॅच बडिंग करायचं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला कलम करायचं आहे, त्यावेळेस जो डोळा बसवायचा आहे तो सुद्धा या ठिकाणचं ठिगळ काढतोय तेवढ्याच आकारात असला पाहिजे, त्याच मापात असला पाहिजे. आणि हे जे आहे तर त्याची सांगितलं याची पट्टी पाहिजे की ही पाहिजे बारीक ठीक आहे सर. तर मी समजून सांगतो तेवढा वेळ नाही, तेवढा वेळ बारीक एवढं नाही निघणार, बारीक असं पट्टी पाहिजे देखील छोटीशी. तर या पट्टीनं हा डोळा उघडा राहिला पाहिजे. जो डोळा आहे या बेचक्यात जो डोळा आहे ही मूळ खांदी आहे आणि हा या दोनच्या मध्ये डोळा आहे, तो उघडा राहिला पाहिजे. आणि हे सगळं एअर टाईट झालं पाहिजे अशा पद्धतीने बांधायचं. आणि नंतर आता ह्याच्यासाठी परत खालीचा जो भाग आहे माळीसर, जो वनस्पतीचा खालचा भाग आहे, हे समजा आता आंबा असेल, आंब्याच्या बाबतीत आपण कोय खाऊन आंबा खाऊन कोय टाकतो, बरोबर आहे का? तर ती कोय टाकतो, ती उगवते. त्याला जर योग्य माध्यम मिळालं तर ती उगवते. ही अशी पट्टी आहे, तर ही पट्टी अशा पद्धतीने बांधायची, म्हणजे ही अशी. आता ही पट्टी एवढी व्यवस्थित आहे तरी पण दाखवण्यासाठी मी दाखवतो. ही पट्टी कशी बांधली, डोळा पण लागलेला आहे आणि हा भाग सगळा पूर्ण एअर टाईट झालेला आहे. हे बघा ठेवायचं तेव्हा तर अशा पद्धतीने कलम केलं आपण ते कलमाचा उपयोग जो आहे तर तिथनं डोळा परत फुगणार, सुप्तावस्थेतनं बाहेर येणार आणि त्याचं नवीन डोक्याची निर्मिती होणार. तर हे झालं पॅच बडिंग सर, थोडा ठिगळ पद्धतीनं. दुसरा आहे डोळा किंवा गुलाबामध्ये टी बडिंग किंवा सिंट बडिंग म्हणतात, सिंट बडिंग. तर ते असं टी आकाराचं जो तिथं आपण पॅच दाखवतो, ठिगळ दाखवतो, त्याच्याऐवजी टी आकाराचा काप घ्यायचा असा बघा, हा टी टी काप आणि ती डोळा त्यात बसवायचा. आणि जसं आता बांधलेली तशीच पट्टी बांधायची त्याच्यावरती टी बडिंग. दुसरा जो प्रकार आहे तो पुढचा आहे आपण एअर लेअरिंग म्हणतो. एअर लेअरिंग त्याला आपण बुटी कलम म्हणतो.